तर मित्रांनो, मी गुरु डायरेक्ट तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. चला तर आपण चाललेत आज शर्तीनं. आज मोठा मैदान आहे बोरीच्या वाडीला ना. आता मी ज्या पहिल्याबरोबर चाललो ना तो बैल म्हणजे महाकालला पायरा आहे भडवलचा लाडू आणि गणेश आहे. त्याला पायरा आहे घाटावरचा भीमा आहे. तो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघा. भीमा आला आहे घाटावरून. चला आपण पण आता निघतोय. आपला टेम्पो ते तर लागलेलाच आहे. आणि इकडे तर आपला महाकाल आहे. मानिवलीचा महाकाल आणि याला जोड असणार आज भडवलकरांचा लाडू. आता बघू काय करतात मैदानात ते. पण गाडी मात्र टॉपची आहे. या बैलाचे वैशिष्ट्य म्हणजे हा बैल जेव्हा घाटावर गेला होता ना, फक्त 3च वेळेला घाटावरती आणि घाट गाजवलेला आहे. प्रत्येक वेळी फायनलला राहिलेला आहे. एकदा पहिला क्रमांक केलेला आहे, एकदा दुसरा क्रमांक केला आहे आणि एकदा 6वा क्रमांक केलेला आहे. पण प्रत्येक वेळी फायनलमध्ये राहिलेला आहे. याची हीच खासियत आहे. मग मुंबईमध्ये पण खतरनाक बोलतो. लाजवाब स्पीड आहे तो. आज काय करतो ते बघूच आपण. चला गाडा मालकीन तर आले. आता आरती बिरती घेऊन आता तयारी करते भीमाची. भीमा पण घाटावरून आलाय. आपल्या इकडं आता महाकालला पण घ्यायला लावलेलं आहे. चला आपला महाकालचा निघला. हे दिला तू. चला गौरव आहे चाललाय पुढं आपल्या महाकाल बरोबर आणि पुढे चाललाय तो भीमा आहे. कसं आपलं 2 वाग चालून बघा एकदम भारी मध्ये कपतोय शेणाच. भीमा आणि महाकाल. चला टेम्पो तर इकडे लागलाय. बरं आहे ना जागा. अरे इकडं भीमा शेट पण आहे. कसला भारी आला ना मी. भीमाचा एक बरोबर बसतोय तू. भीमाला पायरा आहे आपला गणेशा दिलीप शेटचा. आणि महाकालला तर तुम्हाला माहिती आहे मुंबई किंग लाडू. आणि आपले महाकाल बिग फॅन्स पण आलेले आहेत. ते लाजत होते त्या दिवशी जेवताना. आज आले आपल्या ब्लॉगमध्ये.
बरं बोलून मला घेतला नाही. सॉल्टचे आम्ही बांधलं पाहिजे हा, महाकालचा मालक लौकिक सिंग. भाजी चला आपलं बैल तर भरले. इकडं बैल भरायचं काम पण झाला. आता आपण निघणार थोड्याच वेळात अड्ड्यात. महाकाल फॅन्स फॉलोइंग आलेले आहे. महाकालचा मालक दिलीप शेट डायरे यांची पण आता इथं एंट्री झालेली आहे. इकडे आपला बैल तर भरून झालेला आहे. आता आपला बैल निघला मैदान गाजवाला. आणि अंकुश शर्ट सुद्धा आलेला आहे पोऱ्याला घेऊन. अंकुश इकडे दाखव त्या पोऱ्याला. काय नाद आहे एवढं लहानपणापासून नाद लागला म्हणजे खाची गोष्ट आहे का. बापसाला पण जाम नाद येतात शर्तींचा. पोऱ्याला पण लावला ना. चला तर काय आपल्या बैलांना वगैरे भरले. त्याची फॅन्स फॉलोइंग पण आली होती. ती पण आता घरी म्हणजे गाडी घेऊन निघाली. चला आपला टेम्पो पण निघाला. आपण पण आता अड्ड्यात जायला निघू. आणि इकडे आपले सर्व महाकाल फॅन्स. दिलीप शेट डायरे. आपला विलंब नको झाला. चला तर ब्लॉगमध्ये भरपूर आज ब्लॉग बघायला भेटले तुम्हाला. 3-4 ब्लॉग तर माझ्या वाटतं नक्कीच होतील शर्तीना. आणि ह्या हप्त्यामध्ये काय आपल्या फक्त शर्तींचंच ब्लॉग येतील असं वाटतंय मला. आता आपण पण जाऊ अड्ड्यामध्ये. आता दिलीप शेटच्या घरी जातो. तिथून ते रिक्षा वगैरे आम्ही केले. रिक्षा वगैरे करून डायरेक्ट अड्ड्यात जाऊ. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. थोडा स्किप करू नका. खूप मजा असणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि जेवढं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न असेल ना तेवढं चांगलं दाखवू आपण. दुसरा बैल म्हणजे गणेशा घरचा बैल आहे. याला जोड आहे आपला भीमा. आता याला पण दुसरा टेम्पो टाकायचे. वस्तू छोटी आहे पण धमाका बडा आहे. आता दिलीप शेटची मालकीन आली तर आरती घेऊन बघू आता कशी आरती करते ती. आणि बैल पण ऐकत नाही. चला बैलाची आरती वगैरे करून तर झाली. आरती झाली. आता आम्ही पण निघू. याला पण दुसरा टेम्पो टाकायचे. तनेश मेमरी पण आता चाललाय जस्ट. चला पप्पा शेटचा बैल चाललाय. पंडित शेट. पप्पा कोण यायला पायरा. उकरूलचा सुलतान. चला तर काय आपण पण आता निघालो. दिलीप शेटने रिक्षा घेतली. रिक्षामध्ये मी असणार, दिलीप वगैरे असणार, पोर असणार आणि धनेमामाचा बैल सुद्धा येणार आहे. आणि त्याच्या टेम्पोमध्ये गणेश आणि पंडित असणार. आपले रिक्षा वगैरे इथे लागलेच. चला तर आपला बैल पण निघाला. आपला टेम्पो पण तिकडे बाजूला आलेलाच आहे. आपण आता बैल घेऊन आता निघत आहेत. बैल नाही का आज. इथं लाईव्ह इकडे पंडित आणि आपला गणेश टेम्पोमध्ये येणार आहे. रिक्षा तर निघाली. दिलीप शेटच्या पोरी बघा. ऐका आता. चला आपण तर बसतो रिक्षामध्ये. आपलं सगळं आता अंक्या बिंक्या आलाय. त्यांची वाट बघतो इकडं. हे पण आमचे वांकतचे पाहुणे आहेत ते पण आलेत. चला तर पोरा सगळी बसताना आता शर्तीना झाला एकदम भारी. चला तर काय आपण जस्ट पोहोचलो आता मैदानामध्ये. ना इकडं महाकाल आहे. महाकालला जो पैरा आहे ना तो भडवलकरांचा लाडू आहे. लाडू आणि महाकाल. तर हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. महाकालचा होता जो घरपासून निघला होता तर मैदानापर्यंत त्यांची एंट्री होती. तोच हा ब्लॉग आता. चला भेटून पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.